उन्हाळ्यामुळे स्किन किती टॅन झाली आहे तुम्ही बघू शकता आणि माझा विचार आहे की घरच्या घरीच पार्लरला जाण्यापेक्षा फेशियल करावं. आणि मी त्यासाठी ना फ्लिपकार्टवरती गेली आणि लगेचच मी हे लोटसचं फेशियल ऑर्डर केलेलं आहे. ह्याची किट ऑर्डर केलेली आहे, जी आता मी तुमच्यासोबत ह्याचा कसा फेशियल करतात घरच्या घरी म्हणजे पार्लरला जाण्यापेक्षा आपण घरच्या घरातच करू शकतो. अशा हिशोबाने मी हे ऑर्डर केलेलं आहे. सो याचा रिझल्ट कसा येणार आहे किंवा हे कसं यूज करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी इथे मागे दिलेल्या आहेत त्यांनी. इन्स्ट्रक्शन सगळे काही फॉलो करायचे आणि त्यानुसारच आपल्याला हे सगळं काही करायचं आहे. सो आजचा हा व्हिडिओ ह्याच्यावरतीच असणार आहे आणि त्याच्यासोबत मी ऑर्डर केलेलं आहे हे स्टीम घेण्यासाठी मी हे ऑर्डर केलेलं आहे. हे सुद्धा मी फ्लिपकार्टवरूनच ऑर्डर केलेलं आहे आणि मला खूप मिनिमम रेंजमध्ये हे रिसीव्ह झालेले आणि क्वालिटी खरंच सांगते खूप सुंदर रिसीव्ह झालेली आहे. सो ह्या दोन्ही प्रॉडक्ट्सच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहेत. अजून मी ह्याला अनबॉक्सिंग केलेलं नाहीये. त्याच्यासोबत हे मला असं रिसीव्ह झालेलं आहे. हे रिसीव्ह झालेलं आहे आणि हे सुद्धा रिसीव्ह झालेलं आहे आणि ह्याच्या जे इन्स्ट्रक्शन असणार आहेत ना, ते सुद्धा मला हे इकडे आय थिंक हे कशासाठी आपण यूज करू शकतो ते हे त्यांनी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे आणि ह्याची मेन जी मशीन असणार आहे ती इथे आतमध्ये आहे. सो त्यांना ओपन करून बघूया आधी. असं असणार आहे. 3 अशी वायर असणार आहे आणि ह्याला आपल्याला असं इथे पाणी वॉटर टाकायचं आहे आणि मग ह्याला इथून असं फुल करायचं आहे आणि ह्याला डायरेक्टली स्विचला लावायचं आहे. तोपर्यंत आपण फेशियल करायला स्टार्ट करूया आणि ह्याला आपण अनबॉक्सिंग करून ह्याला सुद्धा यूज करून बघूया. ह्याची स्टीम घेऊया आज. सो चला मग आपण उशीर न करता ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. फेशियल करण्याआधी आपल्याला पहिला फेस वॉश करून घ्यायचा आहे. मी फेस वॉश करून घेतलेला आहे ऑलरेडी. सो माझा फेस आता पूर्ण क्लीन आहे. आता ह्याच्यानंतर आपण फेशियल करायला घ्यायचं आहे. एकदम ही माझी नॅचरल स्किन आहे, तुम्ही बघू शकता. काहीही मी अप्लाय केलं नाही आहे, डायरेक्ट तुमच्यासमोर फेस वॉश करून मी बसलेली आहे. आणि आता फर्स्ट स्टेप असणार आहे जी म्हणजे त्याचं स्क्रब आहे हा, आणि स्क्रबिंग करणार आहोत आपण. सो त्याची तुम्ही क्वांटिटी बघू शकता किती घ्यायची. मी एवढी क्वांटिटी घेतलेली आहे. कशी दिसते तुम्हाला हे कळू शकतं. दाणे दाणेदार असणार आहे एकदम. असं त्याचा चिकटपणासुद्धा तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही जेव्हा स्क्रब करताना तेव्हा जास्त रगडून करायचा नाही आहे, खूप हलक्या हातांनी करायचं आहे, जेणेकरून आपली डेड स्किन असेल ना ती रिमूव्ह होईल. त्याच्यासोबत ब्लॅक हेड व्हाईट हेड असतील ना ते सुद्धा रिमूव्ह होतील. सो कमीत कमी 5 मिनटं जरी केलं मिनिमम किंवा मॅक्स टू मॅक्स जरी 5 मिनिट्स केलं तरी खूप झालं. हलक्या हातांनीच करा, कारण त्याच्यामुळे काय होतं ना, जास्त जोरजोरात केल्याने की आपली स्किन डॅमेज होते. सो लाईटली हलक्या हाताने जेंटल मसाज करायचा आहे आणि त्यांनी आपल्याला स्क्रब करायचा आहे. स्क्रब करून झाल्यावरती ना मी स्टीम घेणार आहे. सो जर तुम्हाला स्क्रबवरती जरी स्टीम घ्यायची असेल तरीसुद्धा चालेल. तसं या किटवरती मेन्शन नाही आहे की तुम्ही स्टीम घ्या, बट तरीसुद्धा तुम्ही स्टीम घेऊ शकता. कारण की आपण पार्लरला जातो तेव्हा नोटीस करतो आपण की स्टीम देतात, कारण आपले जे बंद पोल्स असतात ना ते स्टीमने ओपन होतात, त्याच्यासाठी स्टीम घ्यायची असते. सो मी आता स्क्रब चांगला पुसून घेतलेला आहे, नंतर मी स्टीम घेणार आहे. सो स्टीमरचे 3 ह्याच्यामध्ये ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत. त्याचा यूज काय काय आहे तर त्या मी तुम्हाला कागद दाखवलं त्याच्यावरती दिलेले आहेत. तरीसुद्धा मी डिटेल देईल मी शॉर्ट व्हिडिओमध्ये ह्याची. आणि आता सध्या आपण स्टीम घेऊया आणि स्टीम घेऊन झाल्यानंतर मी मग नेक्स्ट सेकंड स्टेप जी असणार आहे ती फॉलो करणार आहे. स्टीम करून झाल्यानंतरसुद्धा फेसला ड्राय कपड्यांनी थोडंसं क्लीन करून मी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ही सेकंड स्टेप असणार आहे, ती ॲक्टिवेटर आहे हे, ते अप्लाय करायचं आहे. खूप शायनी आणि ग्लिटरी आहे हे. मला खूप सुंदर वाटलं. ह्याच्यामध्ये असे डायमंडचे स्प्रिंकल्स असतात तसं तो शाईन होतो, एकदम स्प्रिंक होत आहेत ते. मी आता फेसवर अप्लाय करायला 4 ते 5 ड्रॉप्स ह्याचे घेणार आहे, जास्त घ्यायचे नाही आहेत. सो एवढेच हे अप्लाय करायचे आहे. सो ह्याची क्वांटिटी तुम्ही बघू शकता मी किती घेतलेली आहे. किती शायनी आहे, किती सुंदर वाटतं एकदम. सो एवढेच घेणार आहेत आणि हा मी अप्लाय करणार आहे. ह्याला मिनिमम तुम्हाला 2 ते 3 मिनटं ह्याच्यावरती दिलेलं आहे अप्लाय करायचं आहे, म्हणून मसाज करायचा आहे, ह्याचा जेंटल मसाज करायचा आहे. सो मी 5 मिनटं तरी करणार आहे ह्या ॲक्टिवेटरचा मसाज. आणि जर तुम्हाला असं ड्रायनेस वाटत असेल ना तर तुम्ही थोडंसं अजून घेऊन सुद्धा आहे फेशियल मसाज करायचं आहे. जे आपल्या स्टेप्स आहेत फेशियलच्या त्या फॉलो करायच्या आहेत. आता आपण घरच्या घरी करतो त्यामुळे सगळ्याच प्रॉपर नाही होत आपल्या हातांनी, कारण आपण आपल्याच हातांनी करत असतो म्हणून. पण प्रयत्न नक्कीच करायचे की जेवढं होईल तेवढं करायचे.
थर्ड स्टेप जी असणार आहे ती मसाज क्रीम असणार आहे. आपला जे फेसवरती ॲक्टिवेटर आपण आधीच अप्लाय केलं आहे ते रिमूव्ह करायचं नाही आहे, त्याच्यावरतीच आपल्याला ही क्रीम अप्लाय करायची आणि 15 मिनटं तरी मसाज करायचा आहे. सो तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जास्त वेळसुद्धा करू शकता. ॲक्टिवेटर पुसायचं नाही आहे, रिमूव्ह करायचं नाही आहे, त्याच्यावरतीच हे अप्लाय करायचं आहे. 15 मिनटं तुम्हाला फेशियल मसाज करायचा आहे. सो 15 मिनिट्स हा मी मसाज फटाफट करून घेणार आहे. आणि तुम्हाला जर असं वाटतं की क्रीम ड्राय होती आहे तर तुम्ही थंड पाणी, बर्फाचं पाणी किंवा मग नॉर्मल जरी तुमच्याकडे पाणी असेल ते घेऊन हातावरती थोडंसं घेऊन पुन्हा मसाज करा. कारण की क्रीम आपण जेव्हा मसाज करतो ना तेव्हा ती ड्राय होत जाते आणि त्याच्यावरती थोडंसं मॉइश्चर येण्यासाठी आपल्याला पाणी घ्यायला लागेल. थंड बर्फाचं पाणी असेल तरीसुद्धा चालेल. चांगला मसाज करा 15 मिनटं आणि मग त्याच्यानंतर हे रिमूव्ह करायचं आहे. 15 मिनटं मसाज करायचा आहे. सो 15 मिनटं व्हिडिओ चालू ठेवून खूप लेंदी व्हिडिओ होऊन जाईल. सो त्यासाठी मी फटाफट 15 मिनटं मसाज करते. तुम्हीसुद्धा ही स्टेप फॉलो करा आणि 15 मिनटानंतर मी पुन्हा भेटते. स्टे ट्यून. 15 मिनटं झालेली आहेत मसाज करून. सो मी आता ही क्रीम रिमूव्ह करते आहे. एक तर तुम्ही टिश्यू पेपरने करा, ड्राय वेट कसलाही टिश्यू पेपरने करा किंवा मग टॉवेलने तुम्ही क्लीन करू शकता किंवा मग डायरेक्ट तुम्ही वॉटरने सुद्धा वॉश करू शकता. सो मी आधी क्लीन करून घेणार आहे, पण वॉटरने वॉश करण्यापेक्षा ना मी तुम्हाला सांगेल टॉवेल किंवा टिश्यू पेपरच घ्या क्लीन करायला. कारण की त्याचं क्रीमचं थोडंसं एक राहतं आपल्या फेसवर इफेक्ट त्याच्यासाठी. सो ह्यानेच क्लीन करून घ्या मी तुम्हाला सांगेल. आणि मी जे वेअर केले ना हे जे हेअरबँड ते सुद्धा मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेलं आहे. फेशियलसाठीच एक्झॅक्टली ऑर्डर केलेलं होतं. सो तुम्हाला ह्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. ह्यामध्ये टॉवेलची किंवा टिश्यू पेपरची ह्यांचीसुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. नक्की चेकआउट करा. हे सगळं मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेलं आहे. सो तुम्हाला ह्या सगळ्यांच्या डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटतील. खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये सगळं मला रिसीव्ह झालं आहे. सो जास्त काही रेंज नाही आहेत, नॉर्मल रेंजमध्येच हे रिसीव्ह झाले. सगळे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईल, नक्की चेकआउट करा. नेक्स्ट स्टेप्स असणार आहे. सो आता मी पूर्णपणे माझा फेस क्लीन केलेला आहे आणि तुम्ही माझा फेस बघू शकता. थोडाफार ग्लोसुद्धा आलेला आहे. आत्ताशी थर्ड स्टेप केली आहे, बट तरीसुद्धा मला तरी फील आउट होतो आहे की थोडाफार ग्लो आलेला आहे. आय थिंक तुम्हालासुद्धा व्हिडिओमध्ये दिसतच असेल. बट आता स्टेप 4कडे जाऊया आपण, जे असणार आहे मास्क. ह्याला आपल्याला ड्राय होण्यापर्यंत ठेवायचं आहे. त्याच्यावरती लिहिलेलं आहे, म्हणजे असं किती मिनटं ठेवायचं असं त्यांनी प्रॉपर सांगितलं नाही आहे. तुमची जरा जाडी अशी थर त्याची मास्कची लावायची आहे आणि तुमचा जो मास्क असणार आहे तो ड्राय होऊन द्यायचा आहे. तिथे सगळं काही म्हणजे इन्स्ट्रक्शन मेन्शन केलेलं आहे. प्रत्येक एका पाऊचवर सुद्धा आहेत आणि जे बॉक्स आहे ना त्याच्यासुद्धा मागे आहे. तुम्ही इन्स्ट्रक्शन फॉलो करू शकता रीड करून किंवा मग माझा व्हिडिओ बघूनसुद्धा तुम्ही ह्याचा फेशियल तुम्ही करू शकता. म्हणजे खूप कमी म्हणजे मी फेशियल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करते. विशेष अशा होत नाहीत माझ्या, कारण घरातली कामं, मुलं, हे सगळ्या गोष्टींमुळे. आता तुम्ही म्हणाल की एक्सक्यूजेस देते, बट एक्सक्यूजेस असं नाही, प्रत्येकाचंच आहे. आपण काय करतो ना, आपण बाहेरच्या गोष्टींकडे किंवा इतर सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतो, पण आपण स्वतःकडे कधीच लक्ष देत नाही. सो त्यासाठीच मी हा आजचा व्हिडिओ केलेला आहे की मी सुद्धा एक गृहिणी आहे आणि ह्या गृहिणींमध्ये हे नेहमीच होतं की त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतात, सगळ्या गोष्टी फॉलो करतात, बट स्वतःकडे लक्ष द्यायचं त्या विसरून जातात. आणि स्वतःकडे लक्ष देणं खरंच गरजेचं आहे. त्यासाठीच आजचा हा सगळ्या गृहिणींसाठी किंवा इतरही महिलांसाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे की सेल्फ ग्रूमिंग करणं खूप गरजेचं आहे. आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाडण्यामध्ये ना स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि तेच इम्पॉर्टंट आहे की आपण स्वतःला पण मेंटेन ठेवलं पाहिजे. सो आजचा व्हिडिओ सगळ्या अशा महिलांसाठी आहे ज्या खरंच स्वतःकडे दुर्लक्ष करतात. त्यांनी थोडंफार स्वतःकडे बघितलं पाहिजे, स्वतःवरती वर्कआउट केलं पाहिजे, थोडंसं स्वतः पण छान दिसलं पाहिजे. आणि छान दिसलं आपल्याला की आपल्यामध्ये एक स्वतःमध्येच एक पॉझिटिव्हिटी येते, एक छान फील आउट होतं आपल्याला, एक सुंदर एक फीलिंग येते की अरे हां छान काहीतरी केलं आहे, आपण काहीतरी करू शकतो. अशा ह्या वाईब्स आपल्यामध्ये आपोआप येतात. आपल्या स्वतःवरती सुद्धा आपण काम केलं पाहिजे. सेल्फ ग्रूमिंग नेहमीच केली पाहिजे. बाहेर जाऊन केलंच पाहिजे असं काही नाही. आपल्याला वेळ जसा भेटेल तशा पद्धतीने आपण घरच्या घरीसुद्धा करू शकतो, स्वतःकडे लक्ष देऊ शकतो. सो अशा काही छोट्या मोठ्या स्टेप्स आपण वेळेनुसार आपण करू शकतो. सो नक्कीच मी तुम्हाला सांगेल तुम्ही हा फेशियल घरच्या घरी का होईना, पार्लरला नाही, निदान घरच्या घरी तरी नक्कीच करा. सो आता मी स्टेप 4 करत आहे आणि मारणार आहे. कशी आता मी क्वांटिटी लावते तसं तर मी पातळ थर आता अप्लाय करते, बट मी जाडा थर अप्लाय करणारच आहे. सो तुम्ही नक्कीच बघा
मास्क एकदम प्रत्येक ठिकाणी लावा. आणि पहिली गोष्ट ना, जेवढं ह्याच्यामध्ये प्रोडक्ट्स दिले तेवढी क्वांटिटी तुम्ही यूज केलीच पाहिजे तुमच्या फेसवर, असं काही नाही आहे. जेवढा तुमच्या फेसला रिक्वायरमेंट आहे ना तेवढीच करा. आता मी एकच टायमासाठी ऑर्डर केला आहे असं नाही आहे. हा अजून एकदा पण मला हा जाईल, म्हणजे 2 वेळा तरी हा मी फेशियल करू शकते, एवढी क्वांटिटी आहे. सो आता हा मास्क आपल्याला 15 मिनटं ठेवायचा आहे आणि 15 मिनटानंतर ह्याला वॉटरने वॉश करायचं आहे आपल्याला. सो 15 मिनटं ह्याला मी आता ठेवणार आहे. सो फायनली हा ड्राय झालेला आहे. मी 15 ते 20 मिनटं ह्याला समथिंग ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता माझ्या फिंगरला बिलकुल लागत नाही आहे, म्हणजे हा पूर्णपणे ड्राय झालेला आहे. सो मी आता ह्याला वॉश करून येणार आहे. मी तर वॉटरने वॉश करणार आहे. तुम्ही ह्याला वेट टॉवेलने सुद्धा क्लीन करू शकता किंवा नॉर्मल पाण्याने सुद्धा वॉश करू शकता. मी तर स्वतः आता पाण्यानेच वॉश करून येणार आहे, कारण मला त्याशिवाय क्लिनिंग झाली अशी वाटणार नाही. काही लावायचं नाही आहे, फक्त नॉर्मल पाण्यानेच वॉश करायचं आहे. मी फेस वॉश करून आलेली आहे. सो फायनल रिझल्ट जो आहे तो तुमच्या समोर आहे. कशी दिसते आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. आता तसा तर लगेच ताबडतोब ह्याचा इफेक्ट येतो असं मी नाही बोलणार. 2 ते 3 दिवस जातात कोणत्याही फेशियलचा इफेक्ट यायला. सो या सगळ्या प्रोडक्टच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि एक सखींबरोबर माझा हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. चला मग पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि स्मार्ट शॉपिंग करत राहा. बाय.